नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना माझं बर्थडे सेलिब्रेशन प्लस पुण्याचे मानाचे गणपती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। तर आमच्या फॅमिली फ्रेंड बरोबर आम्ही छान बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेलो आहे आणि आता केक कटिंग सुरू आहे। कुठे फिरायला जाणार म्हणजे आपलं नेहमी असतं एन्जॉयमेंट, फोटो काढायचे, छान छान सेलिब्रेशन करायचं। त्याचप्रमाणे आमचंही छान मस्तपैकी सेलिब्रेशन झाले, छान छान फोटो काढले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाची टेस्टही खूप छान होती। खूप छान आणि प्रसिद्ध अशी थाळी आहे ती आणि त्यांची ब्रांचसुद्धा आपल्या नाशिकला आहे। तर थाळी छान एन्जॉय वगैरे केली, मस्त मस्त आम्ही इथे फोटो काढले। तुम्हाला थाळी दाखवते, थाळीमध्ये खूप सारे पदार्थ होते आणि जेवणाची सुरुवातसुद्धा वेलकम ड्रिंकनी झाली होती, त्यामुळे जेवणाची मजा काही औरच आली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्तपैकी मानाचे गणपती बघण्यासाठी आम्ही पुण्यामध्ये फिरलो आणि सुरुवात आम्ही शनिवारवाड्यापासून केली। ठरवलेलं असं होतं की शनिवारवाड्यापासून आपण गणपती बघायला सुरुवात करायची, म्हणजे मग शेवटपर्यंत गणपती आपल्याला बघता येतात आणि जिथे थकलो तिथे आपण रिक्षात बसून घरी जाऊ शकतो। तर अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं, त्यामुळे शनिवारवाड्यामध्ये छान मस्तपैकी फोटो काढले आणि त्यानंतर हा एक देखावा होता, खूप सुंदर होता। ढाणा किल्ला कसा जिंकला त्याचा देखावा होता। हुबेहूब सादरीकरण होतं की बघताना आमच्या डोळ्याची पापणीसुद्धा हलत नव्हती आणि कायमस्वरूपी आम्ही त्या चित्रीकरणाकडेच बघत होतो। इतकं एकटेक बघून बघत होतो की असं वाटत होतं जणू काही खरंच हे चाललेलं आहे सगळं। तर अशी छान मस्तपैकी आम्ही हा सादरीकरण बघितलं, देखावा बघितला आणि त्यानंतर आम्ही पुढचे गणपती बघण्यासाठी निघालो। पण की माझं असं म्हणणं होतं की आई मला हा पूर्ण देखावा बघायचा आहे, त्याच्यामुळे मग खांद्यावर बसून तिने तो देखावा पूर्ण बघितला। आणि हा आर्यन दादा दोघांनी पण मस्तपैकी देखावा बघितला, कारण त्यांनाही तो खूप आवडला। लहान मुलांना जसं आपण सांगितलं किंवा जसं आपण कथा सांगितल्या ना, तर तशा ते आवडीने बघतातही आणि त्यांनाही खूप सारा इंटरेस्ट येत असतो। त्यानंतर असे थोड्या अंतरावर चौकामध्ये असे सुंदर मस्तपैकी देखावे होते आणि हे देखावेसुद्धा खूप बघण्यासारखे होते। त्यानंतर आम्ही आलेलो आहे आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ। एवढी गर्दी प्रचंड होती तरीसुद्धा आम्ही छान मस्तपैकी दर्शन घेतलं आणि लेकरांनी सुद्धा दर्शन घेताना खूप सारी एन्जॉयमेंट केली। तर तिथे छान मस्तपैकी आम्ही फोटो सेशन वगैरे केले आणि त्यानंतर आम्ही मानाच्या गणपतीचं दर्शनसुद्धा घेतलं। हे डेकोरेशन दगडूशेठ हलवाईचं जो आपला गणपती आहे त्या गणपतीसाठीचं पूर्ण हे डेकोरेशन आहे आणि इतकं सुंदर आणि मनमोहक असं वातावरण होतं, पूर्णपणे भक्तिमय वातावरण। तर हा आहे दुसरा गणपती जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आणि पुण्याचा हा मानाचा दुसरा गणपती आहे। तर त्याचं हे असं सुंदर मस्त डेकोरेशन केलेलं होतं। त्यानंतर आम्ही गुरुजी तालीम मंडळाचा गणपती जो होता, जो मानाचा पुण्याचा तिसरा गणपती होता, त्याचंही दर्शन केलं। त्याचंही खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं। गर्दी खूप अफाट होती। तर अशा पद्धतीने छान मस्तपैकी आम्ही गणपतीसुद्धा बघितले, छान छान आम्ही फोटो सेशन केले। जास्त टीप मला फोटो वगैरे काढता आली नाही, कारण गर्दी खूप होती आणि लेकरं सोबत असल्यामुळे मला जेवढं जमलं तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न। तर चला व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। बाय बाय, टेक केअर।